उमेशजी इनुकले यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. जवे मॅचकडे O2 आशिष सर. अगदी अप्रतिम बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल. हा बॉल देखील आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. 2 डॉट बॉल आलेत आतापर्यंत पाहायला गेले तर ताताच्या माध्यमातून सिंगलने खातं उघडलं जात आहे टीम गोटेवाडी या संघाचं. आता मात्र स्ट्राईकला हर्षदला पाहतोय आपण. तात्याचा पुढचा बॉल अगदी शरीराचा वेध घेणारा हा बॉल होत मात्र जरूर पाहायला मिळतोय आणि एक धाव या बॉलवरती जरूर कंप्लीट होते आणि एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवते जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती. 2 धावा धावफलकावरती जरूर लागतात. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 2 बॉल शिल्लक. पहिलं षटक तात्या हाताळतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला टाळगाव संघाने आणि आमंत्रित केलं गोटेवाडी संघाला बॅटिंग करण्यासाठी. आगुडप्याचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय तात्या यांनी. हा बॉल देखील डॉट बॉल आले. आतापर्यंत 3 डॉट बॉल हाताळलेत आणि 2 धावा मात्र खर्च केल्या तात्या यांनी. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम षटक पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतंय तात्या यांना. शेवटचा बॉल अगदी ओव्हर पिच होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न अगदी यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत या बॉलवरती आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक इथे समाप्त होतंय आणि पहिल्या षटकानंतर टीम गोटेवाडी संघ जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. उमेश आणि हर्षद सलामीची जोडी टीम गोटेवाडी संघाकडनं मात्र पाहायला मिळते आणि पहिलं षटक अप्रतिम हाताळलं तात्या यांनी. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हा बॉल अगदी खूप चांगला टप्प्यावरती मात्र जरूर हाताळलाय. अक्षय आहे गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन. यावेळेस फ्लिप केलाय. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. व्हाईट +1 2 धावा धावफलकावरती जरूर ऍड होत आहेत टीम गोटेवाडी या संघामध्ये. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन स्कोर कार्ड टीम गोटेवाडी संघ मात्र पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या उभारावी लागेल, अजूनही 1.5 षटक बाकी आहे, त्यामुळे मोठी धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. पुढचा बॉल आणि अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मात्र पाहायला मिळतोय आणि तात्या आहे. तात्याकडनं कुठलीही चुकी होणार नाहीये. अगदी झेल बाद होतोय उमेशला मात्र माघारी जावं लागेल. चला नवीन बॅटर लगेच पाठवा कारण वेळेचं निर्बंध आहे. थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो. नेक्स्ट मॅच साठी मुळीकवाडी आणि SD11 गणेशवाडी माणकेश्वर स्पोर्ट्स मुळीकवाडी. कॅप्टन आपल्याला विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. नवीन बॅटर योगेश आलेत. अक्षयचा पहिला बॉल फेस करेल तो. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ झालाय अक्षय यांचा, अजूनही 4 बॉल शिल्लक. हाफ ट्रॅकर बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून कुकुट पाटील सर मात्र सांगतायत. अगदी जे भिवंडीचे आहेत लेगी पंच शिवराम वैती सर जे मुलुंडचे आहेत, खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर रुपेशजी सावंत हे देखील ठाण्याचे आहे. ओहो, खूप चांगला बॉल, शरीराचा वेध घेतोय, अंगाला भिडणारा मात्र हा चेंडू मात्र जरूर पाहायला मिळतोय. चला मुळीकवाडी कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. SD11 गणेशवाडी विरुद्ध श्री माणकेश्वर स्पोर्ट्स
मुळीकवाडी या दोन संघांमधली ही मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या मॅच मध्ये. यावेळेस मात्र खूप चांगला फटका मात्र जरूर पाहायला मिळतोय आणि बॉल मात्र निघून चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार येतोय. अगदी या मॅच मधला चौकार पहिला पाहायला मिळतोय. चला थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. खूप चांगला बॉल डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 10 या धावसंख्येवरती 2 षटक समाप्त झाल्यानंतर 10 धावा धावफलकावरती लागतायत. चला थोडस स्पीडअप घ्या. फास्ट घ्यायचं थोडस. चला स्पीडअप घ्या थोडस. टाळगाव टीम. चला या मॅच मध्ये थोडासा उशीर होताना पाहायला मिळतोय. मी वारंवार विनंती करेन तात्या प्लीज. सुरेश पाटील यांचा पहिला बॉल नो बॉल. पॅनल्टीच्या 2 आणि नोची 1. टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातात. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती हुकमी एक्का सोन्या उर्फ टिंगऱ्या ह्याला मात्र बोलवला गेलाय. कारण मागील रविवार खूप चांगल्या पद्धतीने मात्र त्याने गाजवला आणि त्याचसाठी मात्र त्याला बोलवला गेलाय. सोन्या जाधव उर्फ टिंगऱ्या नावाने चर्चित असणारा हा गोलंदाज. सोन्यावरती चढवलेला हल्ला अगदी मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाते. एकच धाव. खराब फेकी तिथे पाहायला मिळते. बॅकअप नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत तरी देखील थोडासा स्किट होतोय. परंतु त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 2च धावा मात्र जरूर मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. टीम गोटेवाडी संघ अजूनही 5 बॉल शिल्लक. शेवटचं षटक सोन्या यांचं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्येमध्ये भर होते. जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 धावा. फुल टॉस बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल. नो +1. बीमर हाताळलाय. फ्री हिट असेल. थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो. कारण पहिल्या सत्रातली आणखीन एक मॅच अजूनही बाकी आहे. आणि घड्याळामध्ये जर पाहायला गेलं तर 1:52 झालेत. फ्री हिटचा बॉल होता. प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. हा बॉल डॉट बॉल येतोय. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. शेवटचं षटक सोन्या यांचं. टीमची धावसंख्या हा देखील डॉट बॉल आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 स्ट्राइक रोटेट होऊ शकत नाहीये.
चला अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील. चला पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. विनंती असेल चला मॅच ऑन करा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक सोन्या जाधव यांचं. अप्रतिम बॉल इथे सोन्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅटला हलकासा ब्रश झाला, तात्याने कुठलीही चुकी केली नाहीये. कॉट बिहाइंड द विकेट जरूर पाहायला मिळाली. आणखीन एक फलंदाज माघारी जात असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर नवीन बॅटर ऋषिकेश आलाय. व्हाईट बॉल आपटी बार आपटलाय अगदी बॉल. अजूनही 2 बॉल शिल्लक. बॉल हातातून स्किट झालाय. पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पावसाळी रब्बल बॉल क्रिकेट. सोन्या मनातल्या मनात म्हणत असेल बॉल नक्की गेला कुठे. मोये मोये अगदी पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल. नो बॉल. नो बॉल. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा नो बॉल. आणि 2 भीमर त्याने हाताळलेत, त्यामुळे गोलंदाज चेंज होईल. थोडंसं फास्ट घ्यायचं टाळगाव टीम. चला यानंतर मुळुकवाडी आणि गणेशवाडी मधला टॉस होईल. खूप चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. आता शेवटचा बॉल. संपले, माफ करा. अंपायर 1 बॉल बाकी आहे बहुतेक, कारण 2 बॉल बाकी होते आणि हा नो बॉल होता. 1 बॉल बाकी आहे तात्या. 1 बॉल बाकी आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा. पहिल्या बॉलवरती नो प्लस 2. सदा इथे टॉस केला जाईल. HD11 गणेशवाडी आणि श्री माणकेश्वर स्पोर्ट्स मुळीकवाडी या दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी विनंती करेन की टॉससाठी यायचं आहे. हेमंत माने यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे मात्र घेतला जाईल. अनिकेत आणि सुजित दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टॉस इथे घेतला जातोय. यस, इथे गणेशवाडी कॉल घेईल. सुजित काटा घेतलेला आहे आणि जो कॉल येईल ते काटा आलेला आहे यस डेफिनेटली. आणि गणेशवाडी टीमच्या बाजूने टॉस लागलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग फर्स्ट. चित्रक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. आज पाहायला गेलं तर मागच्या रविवारी चांगला खेळ झाला होता, परंतु तुम्हाला तिथे पराभव सामोरं जावं लागलं. परंतु आज स्वतःची स्पर्धा आहे गणेशवाडीचं आणि त्याचबरोबर डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 चॅम्पियन होण्याचे स्वप्न तुमचे निश्चितच इथे असेल. परंतु काय प्लॅनिंग असेल टीमविषयी? टीम तीच असेल, फक्त बॉलिंग लाईनअप चेंज करण्यात येईल, त्यामुळे आम्ही बक्षीस मारायचा पूर्ण प्रयत्न करेन. गोलंदाजांमध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या गोलंदाजाकडे तुम्ही पाहताय की तो गोलंदाज चांगल्या प्रकारे कामगिरी करेल आणि तुमच्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल?
अंकुश आहे, बाबा आहे आणि सर्जराव तात्या आहे आणि भाग्यवान पण आहे. बघू मग त्यांच्यामध्ये कोणाला द्यायचे. बऱ्याच जणांची नावं घेतली, लक्षात ठेवा जबाबदारी वाढलेली आहे. काय म्हणाला, आज स्वतःची स्पर्धा आहे, कसं वाटतं या स्पर्धेवेळेला जेवढे भव्य दिव्यता सगळ्यांनी स्तुती केली, अनेक मान्यवर येऊन गेले. काय तुमच्या मनामध्ये काय चाललंय आपल्या स्पर्धेविषयी? आमच्या मनामध्ये एवढेच आहे की ही स्पर्धा चांगली व्हावी आणि इथून पुढे बी आम्ही चांगले करत राहावं. आणि आपलेच अध्यक्ष नाही तर पूर्ण कराडचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक प्रेमल व्यक्तिमत्व, फणसासारखा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, फणसाचे घरा जसा गोड असो तसे हे व्यक्तिमत्व सचिनजी देसाई SD यांच्याविषयी काय म्हणाल? SD विषयी एकच बोलेन की त्यांना कधी पण कोणतं पण काम सांगितलं तरी ते कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाहीत. कधी पण कोणती पण म्हणजे काय पण झाले तरी ते अर्ध्या रात्री येऊन आपल्याला हे मदत करणार त्याच्याविषयी. म्हणून तर आम्ही त्यांच्यावरती सगळे प्रेम करतो, क्रीडा रसिक. आणि त्याचबरोबर कराडकर आणि डॅशिंग अध्यक्ष का म्हटलं जातं, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? बॅटिंग करण्याचाच निर्णय घेतला असता. काय म्हणाल, आज स्पर्धेविषयी खेळताना इथे आज सासुरेचा 360 डिग्री मैदान आहे, काय आजच्या स्पर्धेविषयी काय म्हणाल? काय नाही, स्पर्धेचं नियोजन एकदम भारी केलेलं आहे. त्यात डॅशिंग अध्यक्ष चषक असल्यामुळे स्पर्धेचे नियोजन एकदम खूप आहे, भारी एकदम. थँक्यू व्हेरी मच. दोघी टीमला आपण देऊया शुभेच्छा इथे. आणि जाऊया परत एकदा मॅचकडे. आणखी एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळतो इथून कॉमेंट्री बॉक्समध्ये. परत एकदा आपण जाऊया आशिषजी चोरगे सर यांच्या समवेत. थँक्यू सो मच. आणि 18 चेंडू करायचे आहेत, 22 धाबा. 18 बॉल मध्ये 22 धाबांची गरज तात्या आहे स्ट्राइक अँड एंडला. चला थोडंसं स्पीडअप घ्या मॅच मध्ये, कारण पहिल्या सत्रातली आणखीन एक मॅच बाकी आहे. रोहित आहे गोलंदाजी ट्रॅक वरती, पहिलं षटक घेऊन. तात्या स्ट्राइक अँड एंडला, लक्ष 22 धाबांचं, 18 चेंडू 22 ची गरज. अगदी फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. आणि या व्हाईट धाबेने धाव फलक खातं उघडतंय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या चेंडूवरती व्हाईट बॉल. रोहितचा पुढचा चेंडू. या वेळेस मात्र पहा, बिग हिट केलाय. अगदी तात्याने हुक केला आणि 6 धावा तिथे बुक केला. हा फटका हो, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू मात्र जरूर हाताळतोय. तोच फटका पुन्हा एकदा सजवायचा प्रयत्न होता आणि हा बॉल डॉट बॉल आलाय. रोहितचं कमबॅक जरूर पाहायला मिळतंय. तात्याची महत्वाची विकेट आहे. विकेट मिळवणं त्याला सध्याच्या घडीला महत्वाचा असेल. अगदी डिफेन्स केलाय हा बॉल, अगदी सन्मान दिला या बॉलवरती त्याने. तात्याला माहिती आहे जास्त घाई करून काही उपयोग होणार नाहीये. लो स्कोरिंग मॅच मात्र जरूर पाहायला मिळेल. बॅट्समन कोण आहे?
यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची वरची काढा, फलंदाज बाद, झेल बाद होतोय. बारा चेंडू आणि 8 धावांची गरज. स्ट्राईक एंडला मात्र आता तात्या आहे. चला नवीन गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. काय झालंय? चला टीम गोटेवाडी, आपल्याला विनंती असेल थोडस मित्रांनो स्पीडअप घ्या, थोडस सहकार्य करा, कारण आणखीन एक मॅच अजूनही बाकी आहे. वेळेचं निर्बंध आहे. खूप चांगली स्पर्धा आपण अनुभवताय. डॅशिंग अध्यक्ष चषक सचिनजी देसाई साहेब. विवेक आलाय. 12 चेंडू 8 ची गरज. पहिलाच बॉल, खराब दिशा आणि अगदी हा नशिबाचा बहुतेक चौकार असेल. वाईट +3, 4 धावा. अप्रतिम प्रथमेशने अगदी षटकर आणि मॅच फिनिश केली आहे. 6 धावांनी ही मॅच फिनिश होते. हार्ड लक बॅड लक टीम गोटेवाडी संघ विजय संपादन केले या मॅच मध्ये आतापर्यंत टीम टाळगाव संघाने. चला जाऊया नेक्स्ट मॅच कडे. पहिल्या सत्रातली शेवटची मॅच SD11 गणेशवाडी जी आयोजक टीम आहे त्यांच्या विरोधामध्ये श्री माणिकेश्वर स्पोर्ट्स मुळुकवाडी, या दोन संघांमधल्या बिग बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि जिथे मात्र